नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। बघा, पहिला प्रश्न, एकदंत, विनायक, गौरीनंदन आणि द्विजराज। मग आता बघा, एकदंत, विनायक, गौरीनंदन ही सगळी गणपतीची नावं आहेत। मग द्विजराज हे काय आहे, वेगळं आहे। मग याच्यामध्ये बघा, द्विजराज याचा अर्थ आहे दोनदा, द्विज म्हणजे दोनदा, दोन वेळा जन्म झालेला, आणि राज म्हणजे राजा। मग द्विजराज हे गरुड या पक्षाचं नाव आहे, म्हणजे द्विजराज म्हणजे गरुड। म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विजराज। पुढचा प्रश्न बघा, 47, 97, 87, 67। बघा, आपल्याला मूळ संख्या सगळ्यांना माहीत आहेत आणि माहीत असायलाच हव्यात। आता याच्यामध्ये बघा, 47, 97 आणि 67 ह्या मूळ संख्या आहेत, आणि 87 ही मात्र कशी आहे, संयुक्त संख्या आहे। म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87। आता बघा, मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, एक ती स्वतः संख्या आणि एक हा अंक, हे दोनच विभाजक असतात, त्यांना म्हणतात मूळ संख्या। आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या। जसं की मूळ संख्या सोडून जे उरलेल्या सगळ्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या। फक्त एक ही मात्र मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे, कारण एक ही नैसर्गिक संख्या आहे। म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87 ही मूळ संख्या आहेत, आणि बाकी सर्व संख्या 87 ही संयुक्त संख्या आहे, आणि बाकी या 3 संख्या आहेत त्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत। म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 87। पुढचा बघा प्रश्न, इथे आकृत्या दिलेत आपल्याला। मग याच्यामध्ये गटात न बसणारी आकृती कोणती असेल बरं? बघा, इथे निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे, आकृती कशी असू दे। बघा, आता इथे बघा, इथे 2 चौकोन, हे 4 चौकोन सगळीकडे सेमच आहेत। बघा, इथे सगळीकडे सेम आहेत, पण इथे या आकृत्यांमध्ये बघा थोडाफार फरक दिसेल तुम्हाला। एका चौकोनामध्ये तिरकी रेष आहे आणि दुसरीकडे त्याच्यासमोर गोल आहे। आता इथे बघा, तिरकी रेष आणि गोल एकातच आहेत, आणि इथे आडवी रेष आहे। इथे मात्र बघा, चौकोनात तिरकी रेष गोल, चौकोनात तिरकी रेष गोल, म्हणजे ही आणि या तीनही आकृत्या सेम आहेत, पण इथे मात्र काय केलं आहे, तिरकी रेष आणि भरीव गोल एकातच दिले, म्हणून ही काय आहे, वेगळी आहे। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, 29/2/2016। बघा, ज्यावेळेस असं आपल्याला तारखा देतात, ही दिनांक आहे की नाही, मग आपण इथे काय केलं पाहिजे, आधी वर्ष नंतर बघूया, पण आधी बघा महिना कोणता आहे, दुसरा महिना आहे। मग दुसरा महिना कोणता असतो, फेब्रुवारी, आणि लीप वर्ष आहे 2016, हे काय आहे, लीप वर्ष आहे। मग आपल्याला माहिती आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, म्हणून ही तारीख योग्य आहे। पुढचं बघा, दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला 6वा महिना कोणता आहे, जून महिना आहे। मग जून महिना 30 दिवसांचा असतो, पण इथे 31 दिवस दिलेत, मग जूनमध्ये 31 तारीख येईल का, कधी नाही येणार, आहे की नाही, म्हणजे हे कसं आहे, अयोग्य आहे। आता इथे बघा, 30/5/2016, 5वा महिना मे महिना असतो, मग मे महिन्यामध्ये 31 दिवस असतात, मग इथे 30 मे असते। बघा, जर महिना 31चा असेल तर त्याच्यामध्ये 30 तारीख असणारच आहे, म्हणून हे सुद्धा कसं आहे, योग्य आहे। पुढचा महिना बघा, इथे 12वा महिना दिलाय आणि वर्ष आहे 2015, मग 12वा महिना डिसेंबर आहे, मग डिसेंबर महिना 31 दिवसांचा असतो, मग त्याच्यामध्ये 25 तारीख येते, म्हणून हे सुद्धा योग्य आहे। मग इथे अयोग्य काय आहे, तर पर्याय क्रमांक 2, कारण जून महिन्यात फक्त 30 दिवस असतात, त्याच्यामुळे जून महिन्यात 31 तारीख येणार नाही, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, AIMQ। आपल्या इथे लेटर दिलेले आहेत। मग बघा, या सगळ्यांमध्ये तिरकी रेष आणि सरळ रेष आहे।
इथे पण सरळ रेष तिरकी रेष आहे, पण इथे मात्र कर्व लाईन वापरले, म्हणजे कर्व रेषा वापरले आहे की नाही, कर्व रेषा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वक्र रेषा आहे की नाही. मग इथे या तीनही पर्यायामध्ये फक्त सरळ रेषा आणि तिरपी रेषांचाच वापर केलेला आहे. इथे मात्र वक्र रेषा आहे, म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्यू. पुढचा प्रश्न बघा, निळा, हिरवा, पिवळा, रंगीत. आता बघा, निळा, हिरवा, पिवळा हे सगळे रंगांची नाव आहेत. रंगीत हे मात्र नाव आहे का? नाही, रंगीत हे विशेषण झालं, म्हणून मी इथे काय आहे वेगळं, पर्याय क्रमांक 4 रंगीत हा वेगळा शब्द आहे. आता बघा, पुढे प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत या पद्धतीनं. आता बघा, प्रत्येक आकृतीमध्ये काय केलंय, काटकोन म्हणजे काय, कोण दाखवलेला आहे, कोण होतोय की नाही, इथे पण कोण, पण इथे कोणता कोण होतोय का? नाही होत आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 1, 15, 25, 9. आता आपल्याला माहिती आहे 1चा वर्ग, बघा 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 15 मात्र कुणाचाच वर्ग नाही आहे, म्हणजे 15 ही कशी आहे, संयुक्त संख्या, म्हणजे ना ती वर्ग संख्या ना काहीच संख्या आहे की नाही. मग बाकी सगळे काय वर्ग संख्या आहेत, मग 15 ही साधी संख्या आहे की नाही, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे काय, पर्याय क्रमांक 2 15. पुढचा प्रश्न बघूया, हॉकी, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट. आता बघा, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट हे सगळे मैदानी खेळ आहेत, पण बुद्धिबळ हा मात्र बैठे खेळ आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पुढचा आणि महत्त्वाचा सगळ्यात सोपा प्रश्न आहे, 4/16, 8/32, 16/64, 15/45. बघा इथे बघा, 4 एके 4, 4 चौक 16, मग इथे आलं काय 1/4. इथे लिहून घेऊया आपण 1/4. आता बघा इथे 8 एके 8, 8 चौक 32, म्हणजे इथे पण काय आलं 1/4. बघा 1 16 29 16 तिकडे 16 चौक 64, 16 चौक 64, मग इथे पण काय आलं 1/4. इथे मात्र बघा 15 एके 15, 15 दुणे 30, 15 त्रिक 45, मग इथे काय आलं 1/3. मग बघा सगळीकडे 1/4, 1/4, इथे मात्र काय आलं 1/3, म्हणून मी इथे असं वेगळं गटात न बसणारा पद कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4 15/45. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गटात न बसणारे पद ओळखा यावरील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.